श्री स्वामी समर्थ. सत्संगतीचे सामर्थ्य आणि शुद्ध मार्ग. माणसाच्या आयुष्यात त्याची संगत, सोबती खूप महत्वाची असते. वाईट संगतीत राहिल्यास आपले मन आणि बुद्धी दूषित होते, परिणामी आपण स्वामींच्या मार्गापासून दूर जातो. याउलट सत्संगती, चांगल्या लोकांची संगत आपल्याला स्वामींच्या जवळ घेऊन जाते आणि आपल्या प्रगतीला मदत करते. स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या वाईट संगतीचा त्याग करून सत्संगतीचा स्वीकार करण्याचे पर्व आहे. स्वामी नेहमी सांगतात, जसा रंग तशी संगत. चांगली संगत ठेव म्हणजे चांगले होईल. नवे पर्व, योग्य निवडीचे महत्त्व. या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की आपल्या जीवनाची दिशा आपण निवडलेल्या लोकांवर अवलंबून असते. वाईट संगतीचा त्याग, ज्यांच्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात, जे तुम्हाला वाईट गोष्टींकडे प्रवृत्त करतात, अशा लोकांची संगत ताबडतोब सोडा. कारण वाईट संगत तुम्हाला स्वामींच्या कृपेपासून दूर नेते. सत्संगतीचा स्वीकार, नेहमी सद्गुणी, सकारात्मक विचार करणारे आणि स्वामींवर श्रद्धा असणाऱ्या लोकांसोबत राहा. सत्संगतीमुळे तुमच्या मनात शुभ विचार येतात आणि तुम्ही भक्तीच्या मार्गावर स्थिर राहता. स्वामी हेच खरे सोबती. जर तुम्हाला जगात कोणीही योग्य सोबती मिळत नसेल, तर श्री स्वामी समर्थांनाच आपला एकमेव आणि खरा सोबती माना. त्यांच्या नामाचा जप करा आणि त्यांच्या चरित्राचे वाचन करा. चला, आजपासून आपण आपल्या जीवनातील या नव्या पर्वात आपल्या संगतीची निवड खूप विचारपूर्वक करूया. सत्संगतीमुळे आपले जीवन आनंदी, स्थिर आणि यशस्वी होईल. कारण सत्संगती हाच स्वामींच्या जवळ जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ महाराज. तुमच्या कृपेने मला नेहमी सत्संगती लाभो आणि माझे मन शुद्ध राहो.